नमस्कार मित्रांनो. आता पुढच्या महिन्यात मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शन आहे, बरोबर. कोणी काय केलं, हा यांनी केलं म्हणून आज डेव्हलप होतं, यांनी केलं म्हणून, या पक्षाने केलं म्हणून मेट्रो चालू आहे, काहीच नाही. मेट्रो जेवढे प्रकल्प आहेत हे पूर्वीपासून काँग्रेस पार्टी होती ना, काँग्रेसचं सरकार होतं तेव्हापासून हे सर्व प्रोजेक्ट आहे, तेव्हाचे प्रोजेक्ट आहे. फक्त एवढंच की थोडा कामाला वेळ लागला. हे BJPवाल्यांचे प्रोजेक्ट नाही आहे. अटल सेतू, हे फेटू आहे, झाटू सेतू, हे सगळे समुद्री महामार्ग, हे सगळे काँग्रेसचे प्रोजेक्ट आहेत. फक्त हे काँग्रेसकडे पैसा त्यावेळी कमी होता, पण जनतेवर एकदम पैशाचा बोज नाही देऊ शकत, त्यासाठी महागाई नाही वाढली त्यावेळी. पण या BJPवाल्यांनी काय केलं, मोदींनी जनतेच्या जमिनीतला पैसा कसा काढायचा, त्यांनी नोटबंदी केली. सगळ्यांचा जुना पैसा आला बँकेमध्ये, बँकेवाल्याची सेटिंग केली, सगळ्या बँकेचे दलाल त्यांचेच, मीडिया त्यांचेच, सर्व त्यांचेच. जनतेचा पैसा घेतला, ज्यांचा एक्स्ट्रा पैसा होता तो घेतला, काळा पैसा. त्याच्याने हे प्रोजेक्ट केले आहे लोकांनी. महागाई वाढवली, जनतेकडनं पैसा येत गेला, त्याच्याने मेट्रो वगैरे सगळे प्रोजेक्ट बनण्यात आले. समुद्री महामार्ग, अटल सेतू, हे सर्व प्रोजेक्ट, रस्ते वगैरे, ठीक आहे. अजूनही आता त्यांचे सरकार असून 10 वर्ष झाले, अजूनही ते हेच भाषण देतात. मुंबई ते दिल्ली, मुंबई ते गोवा, मुंबई ते अहमदाबाद रस्ते एकदम चकाचक होणार, नाले एकदम साफसफाई होणार, गरीब जनतेला पैसा मिळेल, महागाई कमी करणार, पेट्रोल हे होणार, काहीच नाही. हे सर्व आश्वासन आहे. कोणत्याही लोकल नगरामध्ये गटाराचं काम असतं ना, त्याला जास्त 50 लाख लागत असतील. हे लोक बिल बनवतात, जे आमदार खासदार गटाराचं काम करतात, जे बिल बनवतात, करोडोचं बिल बनवतात, ते पास होऊन जातं. म्हणजे काम 50 लाखाचं, बाकीचे 50 लाख खिशात, असं असतं. रोडाचं काम पण आता मुंबईमध्ये सगळीकडे खोदून ठेवलेलं आहे. जे चांगले रोड ते पण खोदून ठेवले, कारण का दाखवायला आम्ही एवढा पैसा खर्च केला आहे, हे बिल पास करा असं. जिथे 1 करोडचा खर्च आहे तिकडे हे लोक 4 करोडचं बिल बनवणार. बोला. आज BMCमध्ये कचरापेटीचे जे डबे येतात, एकाची किंमत आहे 3,500. याला कोणी 11,000 हजाराचं बिल बनवलं असे. असा घोटाळा चालला आहे. आज प्रत्येक घरामध्ये, मुंबईमध्ये, महाराष्ट्र, पूर्ण इंडियामध्ये प्रत्येक घरामध्ये गाडी आहे. एक गाडीवर 2 व्हीलर बाईक आहे. प्रत्येक गाडीवर 5-5 हजाराचा फाईन आहे. पहिला होता काँग्रेसच्या वेळी. अरे तुम्हाला 1,500 रुपये देतात फक्त लाडक्या बहिणीच्या नावाने, पण ते 1,500मध्ये तुमच्या गाडीवर रोज फाईन मारले जातात. कुठे गेले ते 1,500 रुपये? एक फाईन मारली, कोणता रिक्षावाला असो, टेम्पोवाला असो, बाईकवाला असो, 500, 1000, 1,200 रुपये फाईन. ट्रकवाला असला तर 4,000 फाईन, 8,000 फाईन. कुठून आणेल तो माणूस? हे सगळे आहेत ना BJPचे सगळे भडवे, हे काहीच काम करणार नाही. परप्रांतीवाल्यांना आणेल. मोठं टॉवर बांधण्यात येत आहे. या टॉवरमध्ये कोण फ्लॅट घेतं? गुजराती, मारवाडी, मुस्लिम, भैये, परप्रांतीय हे लोक घेतात. मराठी माणसं नाही घेत जास्त, त्याची ऐपत नाही. हे सगळं डेव्हलप चाललं ना, मुंबईच्या हवा प्रदूषण बदलत जाणार, श्वास घ्यायला मुश्किल होणार. झोपडपट्टी तोडणं, पुन्हा विकास करणं, या सगळ्या गोष्टी नाही होणार. अजूनही फडणवीस 2014-16ला बोललेला 2000चा पण पास होणार, पात्र ठरणार, अजून नाही आहे. हे फक्त या लोकांनी GR केला, पण GR पास झालेला नाही. या झवळ्याच्या नादी लागू नका. महाराष्ट्र वाचवायचं असेल, मुंबई वाचवायचे असेल तर फक्त ठाकरे कुटुंबाला मतं द्या. मग तो मनसेचा ठाकरे असो, शिवसेनाचा ठाकरे असो, फक्त यांनाच द्या, किंवा काँग्रेसला द्या. बस. जय महाराष्ट्र.